मुलांनो, आपण दुसऱ्या भागामध्ये बघितले की आणखी 3 प्रयत्न सोपीने केले. शेवटच्या एका प्रयत्नामध्ये तरी त्यानं उघड उघड छत्री चोरली, अगदी त्या माणसा देखत. पण नशीब त्याचं असं खंबीर होतं की त्यावेळी त्याला अटक झाली नाही. आता आपण तिसऱ्या भागात नेमकं काय झालं बघा. सोपी वॉक ईस्टवर्ड. सोपी ईस्टवर्ड कडे निघाला, पूर्व दिशेने निघाला. थ्रू अ स्ट्रीट, अशा रस्त्याने निघालाय. स्ट्रीट रस्ता डॅमेज्ड बाय इम्प्रुव्हमेंट्स. तो रस्ता डॅमेज्ड होता, फारशी इम्प्रुव्हमेंट्स तिथं नव्हती, कच्चा रस्ता होता म्हणा. आणि त्या रस्त्याने निघालाय. ही हॉल्ड, त्यानं फेकून दिलं, भिरकावलं म्हणा, दमरेला छत्री भिरकावली, अँग्रीली, रागाने छत्री भिरकावली. इनटू अन एक्सकॅव्हिटेशन, आणि एका एक्सकॅव्हिटेशन मध्ये टाकली, एका डबऱ्यात टाकली, एका खोल खड्ड्यात टाकली म्हणा, एक्सकॅव्हिटेशन. ही मटर, आणि तो पुटपुटायला लागला, शिवाय द्यायला लागला. अगेन्स्ट द मेन, त्या माणसांना शिवाय द्यायला लागला. कुठल्या? हु विअर हेल्मेट्स, हेल्मेट घालणारे, अँड कॅरी क्लब्स, आणि त्याच्याकडे काठी आहे, त्याला शिवाय द्यायला लागला. म्हणजे पोलिसांना शिवाय देतोय. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. कारण शिवाय काय देतोय? ही वॉन्टेड, त्याची इच्छा होती, टू फॉल, पडण्याची. कशात? इन टू देअर क्लचेस, त्यांच्या क्लचेस मध्ये, त्यांच्या तावडीत त्याला सापडायचं होतं, अटक करून घ्यायची होती. दे सीम्ड, पण त्या सगळ्या पोलिसांना असं वाटत होतं, दे सीम टू रिगार्ड हिम. सगळेजण ह्याला रिगार्ड करत होते, सगळेजण ह्याला मानत होते ॲज अ किंग, जणू काय राजा आहे. हु कुड डू नथिंग रॉंग, की जो कधीही चूक करू शकत नाही, असा राजा मानत होते. हा त्यांना शिवाय द्यायला लागला. ऍट लेंथ, आणि मग काही अंतरावर सोपी रीच, सोपी पोहोचला. वन ऑफ द ॲव्हेन्यूज, एका ॲव्हेन्यू जवळ गेला, एका गल्लीत गेलाय. टू द ईस्ट, पूर्वेच्या बाजूला होती. वेअर द ग्लिटर अँड टर्मॉइल, तिथं असणारी ग्लिटर, झगमगाट म्हणा, अँड टर्मॉइल, आणि गोंधळ, वॉज बट फेंट. तिथं गोंधळ नव्हता, तिथं कसल्याही प्रकारचे फारशी प्रकाश योजना नव्हती. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ, त्यानं स्वतःला अक्षरशः ओढायला चालू केलं. त्याच्या सगळ्या आशा संपल्या होत्या अटक करण्याची. टुवर्ड्स मॅडिसन स्क्वेअर, पाय फरफटतच तो मॅडिसन स्क्वेअर कडे गेला, मॅडिसन चौकात. फॉर, कारण असं होतं, द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्स. घरची ओढ जिवंत होती, सर्वाईव्ह होती. इवन व्हेन, जरी द होम इज अ पार्क बेंच, जरी त्याचं घर म्हणजे पार्क मधला, बागेमधला बेंच होता, तरी पण घरची ओढ त्याला बोलवत होती मॅडिसन स्क्वेअर कडे. तो राहत होता तिथं, आणि त्या चौकाच्या दिशेने तो निघाला. पण ऑन एन अनयुजुअली क्वाईट कॉर्नर, एका विलक्षण, अनयुजुअली म्हणजे इथं क्वाईट कॉर्नर होता, शांत असा एक कॉर्नर होता. त्या कॉर्नरला सोपी केम टू अ स्टँड स्टील. सोपी स्टँड स्टील झाला, स्तब्ध झाला, शांत उभा राहिलाय. हिअर वॉज अन ओल्ड चर्च, इथं जुनं चर्च होत, क्वेंट, सुरेख होतं, सुंदर होतं. अँड रॅमलिंग, आणि उतरत्या छताचं होतं, रॅमलिंग होत. अँड गेबल्ड, आणि ते गेबल्ड होतं, म्हणजे त्रिकोणी आकार. तुम्ही चर्चचा आकार बघितला असेल, तो वरचा भाग, तसं त्रिकोणाकृती होतं, उतरत्या छताचं होतं, सुरेख होतं चर्च. थ्रू वन व्हायलेट स्टेनर विंडो, एका जांभळ्या रंग असणाऱ्या जांभळ्या खिडकीतून अ सॉफ्ट लाईट ग्लोड, मंद प्रकाश चमकत होता, ग्लो होत होता. वेअर नो डाऊट, तिथं शंकाच नव्हती. द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज. ऑर्गॅनिस्ट, ऑर्गन वादक, लॉयटर ओव्हर द कीज, कीज वरून आपली बोट फिरवत होता, त्या सूरपेटीवरून आपली बोट फिरवत होता, त्याच्या बटनावरून, मेकिंग शुअर, आणि खात्री करत होता ऑफ हिज मास्टरी, त्याला मास्टरी आलेली आहे का, प्रॅक्टिस करत होता म्हणा. ऑफ कमिंग सॅबॅथ अँथेम, येणाऱ्या सॅबॅथच्या अँथेमला, येणारा जो
सण होता सागात, ख्रिश्चनांचा हा एक सण आहे, उत्सव आहे, आणि त्या दिवशी केवळ ईश्वराच्या प्रार्थनेमध्ये दिवस घालवायचा असतो. मग त्या गीताचं तो प्रॅक्टिस करत होता, त्याच्यावर मास्टरी आली का बघत होता. फॉर दे आर ड्रिफ्टेड आउट, आणि मग तिथं ड्रिफ्टेड आउट टू सोपीज इयर्स, सोपीच्या कानापर्यंत वाहत आले, ड्रिफ्ट होत. काय? स्वीट म्युझिक, ते गोड संगीत, दॅट कॉट, आणि त्या संगीताने त्याला कॉट केलं, पकडलं, अँड हेल्ड हिम, आणि त्याला जबरून ठेवलं, ट्रान्सफिक्स्ड, फिक्स केलं, ट्रान्सफिक्स केलं त्याला, अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन्स ऑफ आयर्न फेन्स, लोखंडी तारांचं जे कुंपण असतं, आयर्न फेन्स लोखंडी तारांचं कुंपण, त्याचे जे वेटोळे होते, कॉन्व्होल्युशन्स होते, तिथं सोपी उभा आहे, शांतपणे गाणं ऐकतोय. द मून वॉज अबव, वर चंद्र उगवलेला होता, पूर्ण चंद्र होता, पौर्णिमा होती, अँड रॅडियंट, आणि प्रकाशमान चंद्र होता. व्हेइकल्स अँड पेडिट्रियन्स वेअर फ्यू, वाहनं आणि पदचारी, पेडिस्ट्रियन्स म्हणजे होते पण कमी होते. स्पॅरोज ट्विटर्ड, चिमण्या चिवचिवत होत्या. स्लीपिंग इन द इव्ज, इव्ज मध्ये, वळचणीमध्ये चिवचिवाट चालू होता चिमण्यांचा. और अ लिटल व्हाईल, थोड्या वेळासाठी, द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड, ते जो सीन होता तो कंट्री चर्च यार्ड मधला, म्हणजे ग्रामीण भागातल्या चर्चचा आवाराचा भास होत होता. खरे न्यूयॉर्क मधलं होतं, वर्दळीच्या ठिकाणचं होतं, पण थोड्या वेळासाठी असं सीन होता तो, की जणू काय एखादा ग्रामीण भागातला चर्च आहे. अँड द अँथेम, आणि ते प्रार्थना गीत, दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड, ऑर्गॅनिस्ट वाजवत असणार, तो पेटीवादक वाजवत असणार, ते प्रार्थना गीत सिमेंटेड, स्वापीला त्यानं जपरून ठेवलं, सिमेंटेड केलं टू द आयर्न फेन्स, त्या लोखंडी कुंपणाजवळ, तारेजवळ सोपी गप्प उभा राहिलाय. फॉर ही हॅड नोन इट वेल, कारण त्याला स्वतःला माहित होतं. इन द डेज, त्याला ते दिवस आठवते. वेन हिज लाईफ कंटेन, जेव्हा त्याच्या जीवनामध्ये समावेश होता, कंटेन समावेश असणे, सच थिंग्स, त्याच्याही जीवनामध्ये अशा गोष्टी होत्या. ॲज मदर्स, त्याच्याही जीवनात आई होती, मातृत्व प्रेम होतं. अँड रोजेस, त्याच्याही जीवनामध्ये गुलाब म्हणून काही, त्याच्याही जीवनामध्ये आनंदाचे प्रसंग होते. ॲम्बिशन्स, त्याच्याही जीवनामध्ये महत्वाकांक्षा होत्या. अँड फ्रेंड्स, त्याच्याही जीवनामध्ये मित्र होते. अँड इमॅक्युलेट थॉट्स, आणि त्याच्याही जीवनामध्ये अत्यंत अमूल्य असे, स्वच्छ असे विचार होते. अँड कॉलर्स, आणि त्यालाही इज्जत होती, कॉलर होती म्हणजे खूप चांगलं लाईफ होतं त्याचंही, हे त्याला आठवलं. द कंजंक्शन, संयोग झाला, कंजंक्शन झालं, ऑफ सोपीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड, सोपीची बदलती मनस्थिती, रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड, बदलती मनस्थिती, अँड, आणि इन्फ्लुएन्सेस, प्रभाव कुणाचा, अबाउट द ओल्ड चर्च, त्या जुन्या चर्चचा प्रभाव, आणि याची बदलणारी मनस्थिती, या दोन्हींचं कंजंक्शन झालं. ब्रॉट अ सडन चेंज, ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज, त्यामुळं अचानक आणि अद्भुत चेंज झाला ह्या दोघांमुळे. इन हिज सोल, स्वतःच्या मनामध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये बदल घडला दोन गोष्टींमुळे, बदलती मनस्थिती आणि त्या चर्चचा प्रभाव. ही व्ह्यू, आणि त्याच्या नजरेसमोर दिसायला लागलं, व्ह्यू झालं त्याला, विथ रायझिंग हॉरर, वाढणारी, राईज होणारी हॉरर, त्याला भीती दिसायला लागली. द पिट इन टू विच ही हॅड टंबल्ड, आणि त्यामध्ये त्याला पीठ जाणवलं, डबरा जाणवला, खोल खड्डा जाणवला. इन टू विच, की ज्या खड्ड्यामध्ये ही हॅड टंबल्ड, की ज्यामध्ये हा पडलेला होता. म्हणजे त्याला लक्षात आलं की आपण खूप मोठ्या संकटात आहोत. द डिग्रेडेड डेज, त्याचे ते दर्जाहीन दिवस, काही ग्रेडच नव्हती त्याच्या लाईफमध्ये. अनवर्दी डिझायर्स, नालायक इच्छा, तुरुंगात जायची इच्छा. डेड होप्स, मेलेल्या अपेक्षा, काही अपेक्षा नाही. रिकेड फॅकल्टीज, आणि दुष्ट असणारे त्याची क्षेत्र सगळी, चोऱ्या करणे, भीक मागणे,
मार खाणे, अँड बेस मोटिव्ह, आणि त्याचे क्षुल्लक हेतू, मोटिव्ह एकदम बेस, एकदम क्षुल्लक, वाईट, दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स, या सगळ्या गोष्टींनी त्याचं एक्झिस्टन्स बनलं होतं, या सगळ्यांनी त्याचं अस्तित्व बनलं होतं. अँड ऑल्सो इन अ मोमेंट, आणखी ज्या क्षणी हिज हार्ट रिस्पॉन्डेड, ज्या क्षणी त्याचं हृदय रिस्पॉन्स द्यायला लागलं, ज्या क्षणी त्याचं हृदय प्रतिसाद द्यायला लागले, थ्रिलिंगली, चित्त थरारकपणे, थ्रिलिंगली त्याचं हृदय प्रतिसाद द्यायला लागलं टू धिस स्ट्रेंज मूड. आज त्याचा मूड वेगळाच होता, स्ट्रेंज मूड होता, आणि त्याच्या मूडला, त्या क्षणी त्याच्या मनस्थितीला त्याच्या हृदयाची साथ मिळाली. अ स्ट्रॉंग इम्पल्स, एक जोरदार अशी इम्पल्स, प्रेरणा, मूड हिम त्याच्या अंगातून संचारून गेली, एक प्रेरणा सळसळली त्याच्या अंगामध्ये, मूड हिम टू अ बॅटल, आणि ती बॅटल करायला लागली, ती प्रेरणा लढायला लागली विथ हिज अ डिस्परेट फॅक्ट, त्याच्या हताश मनस्थितीशी, डिस्परेट, हताश, त्याच्या निराश हताश मनस्थितीशी ती प्रेरणा फाईट करायला लागली. ही वुड पुल हिमसेल्फ, तो स्वतःला पुल करू शकत होता, ओढू शकत होता, आउट ऑफ द मायर, त्या चिखलातून, त्या दलदलीतून तो स्वतःला बाहेर काढू शकत होता. अँड वुड मेक अ मॅन, आणि तो माणसात येऊ शकत होता. आता तो माणसात नव्हता, तो माणूस बनू शकत होता, मॅन ऑफ हिमसेल्फ, स्वतः काहीतरी माणसासारखं जगू शकत होता, अगेन, पुन्हा. आणि ही वुड कॉन्कर द इव्हिल, तो आता कॉन्कर करू शकत होता इव्हिलला, दुष्ट प्रवृत्तींना, दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम, किंवा ज्या दुष्ट प्रवृत्तीने, ज्या इव्हिलनं त्याला एन्स्लेव्ह केलं होतं, त्याला गुलाम केलं होतं, स्लेव्ह केलं होतं, त्यांना त्याला जिंकायचं होतं, तो ते जिंकू शकत होता. देयर वॉज टाइम, अजून वेळ होती, ही वॉज यंग येट, अजून तो तरुण होता. ही वुड रिशुरेक्ट, ही वुड रिकरेक्ट म्हटलं तरी चालते, तो पुन्हा दुरुस्त करू शकत होता, पुन्हा आणू शकत होता. हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स, त्याच्या जुन्या ॲम्बिशन्स, त्याच्या मनातल्या ज्या महत्वाकांक्षा होत्या, तो जीवनामध्ये पुन्हा रिस्टोर करत शकत होता, तो पुन्हा तो जीवनात आपल्या आणू शकत होता. अँड परस्यू देम, आणि आपल्या इच्छा आकांक्षेचा तो परस्यू करू शकत होता, पाठलाग करू शकत होता, विदाउट फाल्टरिंग, न डगमगता, विदाउट फाल्टरिंग, बिलकुल न डगमगता, मोठ्या आत्मविश्वासानं तो आपल्या इच्छा आकांक्षांचा पाठपुरावा करू शकत होता. दो सोलेम, ते पवित्र बट स्वीट ऑर्गन नोट्स, त्या पवित्र असणाऱ्या पण मधुर असणाऱ्या, गोड असणाऱ्या त्या ऑर्गन नोट्स, ऑर्गनाचे जे सूर होतं, गाणं होतं, ते हॅड सेटअप अ रिव्होल्युशन, त्यानं रिव्होल्युशन, क्रांती घडवली, रिव्होल्युशन घडवली इन हिम, त्याच्या मनामध्ये क्रांती घडवली. टुमारो, उद्या, ही वुड गो, उद्या तो जाणार होता इन टू द रोरिंग डाऊनटाउन, उद्या तो गजबजलेल्या, रोरिंग असणाऱ्या, गजबजलेल्या त्या टाउन मध्ये तो जाणार होता, न्यूयॉर्कच्या मुख्य वस्तीमध्ये तो जाणार होता, टाउन डिस्ट्रिक्ट मध्ये, अँड फाइंड वर्क, आणि काम शोधणार होता. अ फॉर इम्पोर्टर, एका कापडाच्या व्यापाऱ्यानं हॅड वन्स ऑफर्ड हिम, त्याला ऑफर केलं होतं अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर, ड्रायव्हर म्हणून त्याला नोकरी देऊ केलेली होती, म्हणजे तो ड्रायव्हर पण होता, ड्रायव्हिंग करू शकत होता. ही वुड बी समबडी, तो कोणीतरी होणार होता इन द वर्ल्ड, या जगातली कोणतरी व्यक्ती असणार होता, काहीतरी त्याला कॉलर होती, काहीतरी किंमत मिळणार होती. ही वुड, तो खूप काही करणार होता, इज्जतीनं जगणार होता, चांगलं जीवन जगणार होता, लोकांसाठी झटणार होता, डॅश आहे, खूप काही करणार होता. डोक्यात चांगले चांगले विचार आले. सोफी फेल्ट अ हँड, सोफीला जाणवलं, फेल्ट झालं, अ हँड लेड, एक हात पडला होता, ऑन हिज आर्म, त्याच्या खांद्यावर म्हणायचं, कुणीतरी हात टाकला. ही लुक क्विकली, ही लुक क्विकली अराउंड, त्यानं अराउंड, मागं फिरून बघितलं झटकन, इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ द पोलिसमॅन, त्याला दिसलं पोलिसमॅनचा इम्पॅसिव्ह फेस, निर्विकार चेहरा, आणि इम्पॅसिव्ह फेस कडे, निर्विकार असणाऱ्या चेहऱ्याकडे त्यानं पाहिलं. व्हॉट आर यू डुइंग हियर, काय करतोयस इथं, आज द ऑफिसर, पोलिसाने विचारलं.
नथिंग, काय नाही. सेड सोफी, सोफी म्हणतोय. देन कम अलॉंग, काहीच करत नाहीस ना, चल माझ्याबरोबर. सेड द पोलिसमॅन, पोलीस त्याला म्हणाला. 3 months ऑन द आयलँड, 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा, त्याला त्या आयलँडवर 3 महिन्याची शिक्षा दिली. सेड द मॅजिस्ट्रेट, न्यायाधीशाने सांगितलं. इन द पोलीस कोर्ट इन द नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या दिवशी पोलीस कोर्टचे जे मॅजिस्ट्रेट होते फौजदारी खटल्याचे, त्यांनी सांगितलं की 3 महिन्याची शिक्षा. म्हणजे सोफीनं जेव्हा स्वतःला बदलायचं ठरवलं, चांगलं व्हायचं ठरवलं, तेव्हा देवाने त्याला वेळ दिला नाही. आणि म्हणून मुलांनो, वेळ घालवू नका. परमेश्वराने दिलेली संधी असते, या धड्याची ही शिकवण आहे. जेव्हा संधी देतोय ना देव, तेव्हा आपण बिलकुल परमेश्वराची अवज्ञा केली नाही पाहिजे. आपण त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. कारण परमेश्वर सतत संधी देत नाही. जेव्हा तुम्हाला संधी हवी असेल आणि कदाचित तेव्हाच देव संधी तुमच्याकडे काढून घेईल. खूप छान धडे वाचा. धन्यवाद.